नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण चॅप्टर 2 मधील अपोलोनियस थेरमवरील आधारित क्वेश्चन नंबर 3 करतोय. इन फिगर सेक पीएस इज मेडियन. बघा, हा ट्रायंगल पीक्यूआर ची पीएस मेडियन आहे. ही मेडियन आहे. मेडियन ठीक आहे. ही मेडियन आहे. मेडियन म्हणजे काय येणार तर क्यूएस एस हा मिड पॉइंट आहे. देअरफॉर क्यूएस इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर. म्हणजे काय, हे दोन पार्ट आहेत ते इक्वल आहेत आणि ते ओरिजिनल ओ आर क्यू आरच्या हाफ आहेत. याचा अर्थ तसाच असतो. मिड पॉइंटचे असे अर्थ असतो. ठीक आहे. नंतर काय करतात ते पीटी परपेंडिक्युलर टू क्यू आर. म्हणजे हा टी या बाजूला 90 डिग्रीचाच आहे. परपेंडिक्युलर म्हणजे तिथे अँगल जो तयार होतो तो 90 डिग्रीचा असतो. मग त्यांनी काय दिले बघा, प्रूव्ह द्या. पहिलं दिलंय पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. हे असे दोन दिलेले आहेत. आपण यामधील पहिला प्रथम करूया, नंतर बघूया जागा राहिली तर दुसरा करू, नाही तर मग पुन्हा करूया. ठीक आहे. तर लक्ष असू द्या, हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये पीक्यूआर ट्रायंगलमध्ये हा पीक्यू मेडियन आहे. हा प्रश्न दोन पद्धतीने करतात. एक करतात ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस आणि आपण करणार आहोत केवळ पायथागोरसच्या थेरमने. पायथागोरसच्या थेरममध्ये कोणतं फॉर्म्युला येतो, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. बस हेच आपण सगळीकडे वापरणार आहोत. थोडंसं 2 लाईनी किंवा 4 लाईन जास्त होतील, पण क्वेश्चन इझी होईल. बघूया तर मग. ठीक आहे. प्रूफ मध्ये गिवन मधील फर्स्ट सेंटेन्स असं आहे की काय बरं, से पी एस इज मेडियन. कोण म्हणतं तर गिव्हन. ठीक आहे. देअरफॉर आपण त्याचा अर्थ लिहूया. देअरफॉर हा क्यू एस इज इक्वल टू एस आर. क्यू एस इज इक्वल टू एस आर आणि इज इक्वल टू ते दोन्ही या क्यू आरच्या हाफ आहे. हाफ ऑफ क्यू आर. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. नंतर काय दिलंय बघा, पीटी. मग इथे त्याने आपल्याला दिलंय की पीटी परपेंडिक्युलर टू क्यू आर. इथे पण गिव्हन. देअरफॉर आपण इथेच लिहूया का, देअरफॉर अँगल पी टी एस इज इक्वल टू अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. हे म्हणूया सेकंड इक्वेशन असू दे. मग आता आपण कोणता, यामध्ये आपण आता करूया असं, आपण ट्रायंगल हा घेणार आहोत. कोणता बघा, पी टी आर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा टी एस आर आहे. म्हणजे टी आर इज इक्वल टू काय तर टी एस प्लस एस आर एवढं. तर बघा हा, मग इथे लिहिणार इन ट्रायंगल पी टी एस अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री है ना. इकडे लिहूया फ्रॉम सेकंड. आता डायरेक्ट आपण हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू, मग हायपोटेनस कोण आहे याची बघा 90 डिग्री. हायपोटेनस म्हणजे पी आर. देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. आता हा टी आर म्हणजे काय तर टी एस प्लस एस आर लिहूया.
म्हणजेच इथे लिहूया पी टी स्क्वेअर प्लस टी एस प्लस एस आर होल स्क्वेअर. इथे लिहूया बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे. मग आता आपण इथे लिहूया पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस याचा होल स्क्वेअर करूया. पहिला टी एस चा स्क्वेअर होईल टी एस स्क्वेअर प्लस ट्वाइस टी एस इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर. ठीक आहे. यामध्ये आता आपल्याला माहिती आहे बघा, त्याला दोघांना मी अंडरलाईन करतो. असं इक्वेशन आपल्या जवळ इथे आहे 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 का नाही लिहिलं पण हो 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 चालेल. हे बघा या इन ट्रायंगल बघा पी टी एस है ना, पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर. मग देअरफॉर काय येणार बघा पी एस स्क्वेअर प्लस ट्वाइस टी एस. आता बघा हा टी एस आहे आणि हा एस आर आहे तो बघा एस आर ची व्हॅल्यू आपण दिली एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर. मग टी एस इंटू नाही बरोबर आहे टी एस इज इक्वल टू टी एस तसाच राहणार एस आर इज इक्वल टू काय येणार या एस आर च्या ऐवजी आपण इथे क्यू आर अपॉन 2 लिहिणार. मग हा टू गेला आणि इथे एस आर ला पुन्हा आपण लिहिणार क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. मग काय झालं बघा, तर लास्ट आपण आन्सर लिहूया. इथे येणार देअरफॉर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस टी एस इंटू क्यू आर प्लस क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. हे प्रूव्ह झालं. पहिलं प्रूव्ह केलं. इथे आपण इथे लिहूया फर्स्ट. आपण आता सेकंड प्रूफ मध्ये बघूया. सेकंड प्रूफ साठी आपण इथे घेऊया हा सेकंड मध्ये आपण हा ट्रायंगल घेऊया. कोणता ट्रायंगल बघा पी टी क्यू. पहिल्यांदा लिहूया इन ट्रायंगल पी क्यू आर इन ट्रायंगल पी क्यू एस ट्रायंगल पी टी क्यू. पीटीक्यू घेऊया. पीटीक्यू ला आपण पायथागोरस अप्लाय करूया. हायपोटेनस येणार पी क्यू स्क्वेअर. इथे ब्ल्यू घेऊ सगळं. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी स्क्वेअर. हा क्यूटी म्हणजे काय बघा, हा क्यूटी साठी आपण असं लिहिणार क्यू टी एस असे. तर मग क्यूटी म्हणजे काय येणार तर क्यू एस मायनस टी एस इज इक्वल टू क्यूटी स्क्वेअर. हा क्यूटी म्हणजे प्लस क्यू एस इंटू नाही क्यू एस मायनस टी एस होल स्क्वेअर आणि तो तसाच राहणार पी टी स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर. आता आपण याचं लिहूया पी टी स्क्वेअर तसाच राहिला, त्याचं होल स्क्वेअरचं एक्सपान्शन करूया. इथे आपण असं लिहून ठेवूया. असं का केलं ते क्यू टी एस यावरून आपण ते क्यू टी. मग फर्स्टचा क्वेस क्यू एस स्क्वेअर है ना मायनस 2 क्यू एस
इंटू TS प्लस TS स्क्वेअर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात करावी, या दोघांना आपण एकत्र लिहावं लागेल कारण इथे PS पाहिजे. मग आपण इकडे असं लिहूया, अरेंज कर, फक्त इकडे दिलं PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS. आता आपल्याला माहिती आहे बघा, QS इज इक्वल टू काय बघा इथे, QS इज इक्वल टू हाफ ऑफ QR. कुठे आहे QS? इकडे आहे, बरोबर, आणि इथे पण आहे. आपण राहू द्या तसं. मग इथे लिहिणार बघा, याची किंमत लिहिणार आपण, काय लिहिणार, PS स्क्वेअर प्लस QS ला आपण लिहिणार QR अपॉन 2 होल स्क्वेअर. इथे लिहिणार मायनस 2 इंटू QS म्हणजे QR अपॉन 2 इंटू TS असं राहील. मग हा 2 आणि 2 गेला. मग इकडे काय राहिलं बघा, PS स्क्वेअर मायनस हे घेऊ QR इंटू TS प्लस याला मागे ठेवूया QR स्क्वेअर अपॉन 2. इथे येणार PQ स्क्वेअर, इकडे PQ स्क्वेअर झालं. हेन्स प्रूफ, आपण प्रूफ झालं. प्रूफ अशा प्रकारे आपण मोठा प्रश्न, दोन्ही प्रश्न एका वेळेस केलेत. हा इकडे केलाय, हा इकडे केलाय. थोडासा अवघड, जास्त नाही आहे. 1-2 वेळा बघा, तुम्ही व्यवस्थित वाचा, लिहून काढा. व्हिडिओचा अभ्यास असाच करायचा असतो, पूर्ण वाचायचं, ऐकायचं, व्हिडिओ बघायचा, 2 वेळा बघून झालं की एकदा लिहून काढायचं, पुन्हा न बघता लिहायचं, बस होईल. बाय. हा सर्वांनाच अवघड वाटतो, पण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस घेतलं तर तो जरा सगळ्यांनाच ते लिहिता येत नाही इक्वेशन, पण ह्याच्याने साधी गोष्ट आहे, फक्त पायथागोरसचं सूत्र वापरलंय. चला, एन्जॉय करा.